Very good morning to all the NEET aspirants. This is Maitri Sukhdevi from AIMS Nagpur. I am currently studying third year MBBS. Uh, तर जसं काल आपण सुरू केला होता चॅप्टर रेस्पिरेशन इन प्लांट्स. तर आज आपण पुढे जाऊया आणि आपण मागच्या वेळेस जसं ग्लायकोलिसिस कसं होतं हे आपण बघितलं होतं आणि ब्रेकडाउन कसं होतं आणि ग्लायकोलिसिसचा एक ओव्हरव्ह्यू आपण बघितला होता आणि मी सांगितलं होतं की एन्झाईम्स कुठे-कुठे लागतात आणि कुठल्या-कुठल्या स्टेपमध्ये एटीपी जनरेट होतं आणि कुठल्या स्टेपमध्ये एटीपी यूज होतं. तर हे आपण बघितलं होतं आणि हे पण आपण बघितलं होतं की फक्त ग्लुकोज आणि फ्रुक्टोजच ग्लायकोलिसिसमध्ये एंटर करू शकतात आणि जर सुक्रोजला एंटर करायचं असेल तर तो पहिले ब्रेकडाउन होतो ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये आणि मग ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल सुरुवातीपासून जातो आणि फ्रुक्टोज जातो. तर असं आपण बघितलं होतं. आता आपण पुढे जाऊया. आय गेस आपण फर्मेंटेशन पर्यंत थांबलो होतो. आता आपण पुढे करूया. तर फर्मेंटेशन सुरू करतो आहोत आपण. आपण एकदा वाचून घेऊ आणि मग समजून घेऊ डायग्रामच्या थ्रू. In fermentation, say by yeast, incomplete oxidation of the glucose is achieved under anaerobic conditions by sets of reactions where pyruvic acid is converted to CO2, CO2 and ethanol. तर हे आपल्याला माहिती आहे की जसं आपण पाहिलं होतं की काही ऑर्गॅनिझम्स फर्मेंटेशन करतात, काही ऑर्गॅनिझम्स अनारोबिक रिएक्शन्स करतात आणि काहीमध्ये एरोबिक रिएक्शन्स होतात. तर तिथे म्हटलं आहे की फर्मेंटेशन ईस्टमध्ये होतं म्हणजे इनकम्प्लीट ऑक्सिडेशन असतं. हे पूर्ण ऑक्सिडेशन नसतं ग्लुकोजचं. जसं की पूर्ण ऑक्सिडेशन ग्लुकोजचं म्हणजे ग्लायकोलिसिस आणि ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज इज अचीव्ड अंडर अनेरोबिक कंडिशन्स. म्हणजे अनेरोबिक कंडिशन्स जसं की पायरुव्हिक ऍसिड आहे कन्व्हर्टेड टू CO2 अँड इथेनॉल. तर the enzymes pyruvic acid decarboxylase and alcohol dehydrogenase catalyze these reactions. तर हा आपला एक इम्पॉर्टंट पॉइंट बनतो. the enzymes pyruvic acid decarboxylase and alcohol dehydrogenase. तर या एन्झाईम्सचा क्वेश्चन बनतो म्हणून हे पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत. The other organisms like some bacteria produce lactic acid from the pyruvic acid. जसं की बॅक्टेरिया आहेत, तर लॅक्टिक ॲसिड बनतं पायरुव्हिक ॲसिडपासनं. आता आपण पहिलेच्या पॅराग्राफमध्ये आलं होतं की पायरुव्हिक ॲसिडचा आता फेट काय राहिला? तर हे जे आपण बघतो आहे सगळे म्हणजे जसं की क्रेब्स सायकल झालं, टी-सी-ए सायकल झालं आणि म्हणजे ते सेमच असतं आणि फर्मेंटेशन झालं, तर हे सगळे पायरुव्हिक ॲसिडचे फेट आहेत. म्हणजे पायरुव्हिक ॲसिड तो एंड प्रॉडक्ट आहे ग्लायकोलिसिसचा आणि आता पुढे पायरुव्हिक ॲसिड सोबत काय होईल हे आपण आता बघतो आहोत. तर पहिले आपण बघितलं फर्मेंटेशन. तर फर्मेंटेशनमध्ये काय झालं? पायरुव्हिक ॲसिड विथ द हेल्प ऑफ एन्झाइम्स जसं की पायरुव्हिक ॲसिड डिकार्बोक्सिलेज आणि अल्कोहोल डिहायड्रोजनेज यांनी फर्मेंटेशन केलं आणि त्याच्याने बनलं लॅक्टिक ॲसिड. तर स्टेप्स इन ऑर्डर शोन इन द 12.2. तर आपण आता हे बघू. हं. तर जसं आपण बघितलं होतं की ही पूर्ण हे आहे. आपली कोणती सायकल झाली? ग्लायकोलिसिसची. हे आपण आधीच बघितलं होतं. हे शॉर्टमध्ये दिलं आहे यांनी. तर फॉस्फोइनोल पायरुव्हिक ॲसिड आणि हा आपला आहे एंड प्रॉडक्ट. आणि मी सांगितलं होतं की एका ग्लुकोजच्या मॉलिक्युलमध्ये आपल्याला 2 पायरुव्हिक ॲसिड मिळतील आहे. ठीक आहे. आपल्याला 2 पायरुव्हिक ॲसिड मिळतात आहे आणि कारण मी सांगितलं होतं की एक ट्रायोस फॉस्फेटचा 2 असे आयसोमर बनतात. ही आयसोमरायझेशनची साइन आहे ना, म्हणजे हे रिव्हर्सिबल रिएक्शन आहे ना, तर 2 जेव्हा मॉलिक्युल्स बनतील ट्रायोस फॉस्फेटचे, मग त्याच्यामधून एक सायकल अशी जाईल, आपण इकडे बघितलं होतं. म्हणजे एक सायकल इथून ही ट्रायोस फॉस्फेट म्हणजे G3P ची ही एक सायकल झाली
आणि आयसोमरायझेशन म्हणजे रिव्हर्सिबल रिएक्शन ही इकडे झाली DHAPची म्हणजे डायहायड्रॉक्सी एसिटोन फॉस्फेट त्याची ही एक सायकल झाली. तर असे 2 मॉलिक्युल्स बनते पायरुव्हिक ॲसिडचे. तर आता त्यांनी एक्झाम्पलसाठी इथे एक पायरुव्हिक ॲसिडचं दिलेलं आहे. तर एक पायरुव्हिक ॲसिड मधून काय बनेल आहे लॅक्टिक ॲसिड. हे झालं लॅक्टिक ॲसिड आणि हे झालं इथेनॉल CO2 आणि एक तर पायरुव्हिक ॲसिड लॅक्टिक ॲसिड बनवेल किंवा इथेनॉल आणि CO2 देईल. तर याच्यामध्ये पण काय होतंय NADH2 यूज होत आहे. आणि तिथून NAD बनत आहे आणि इथे पण काय तसंच होत आहे. एक NADH2 यूज होत आहे. तर आता आपण पुढे वाचून घेऊ आणि एन्झाईम्स आपण पाहून घेतले. काय आहे की फॉस्फेनॉल पायरुव्हिक ॲसिड डिकार्बोक्सिलेज आणि अल्कोहोल डिहायड्रोजनेज. तर अदर ऑर्गॅनिझम्स लाईक सम बॅक्टेरिया प्रोड्यूस लॅक्टिक ॲसिड फ्रॉम पायरुव्हिक ॲसिड. स्टेप्स आपण बघितल्या. In animal cells also, like muscles, during exercise, when oxygen is inadequate for cellular respiration for cellular respiration, pyruvic acid is reduced to lactic acid. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा समजा कुठले सेल्स आहेत जेव्हा म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं ॲनिमल्समध्ये फॉर एक्झाम्पल समजा आपण आपलंच एक्झाम्पल घेतलं, तर आपण समजा विगरस एक्सरसाइज खूप केली. तर तेव्हा काय होते रेस्पिरेशन तर आपण करत आहोत, पण समजा ऑक्सिजन सेल्युलर लेव्हलवरती कमी झालं, तर त्यावेळेस काय होईल अनेरोबिक रेस्पिरेशन होईल. म्हणजे लॅक्टिक ॲसिड बनेल आणि लॅक्टिक ॲसिड मग ते जेव्हा जमा होतं, मग तेव्हा आपल्याला पेन असं वगैरे सिम्प्टम्स दिसायला लागतात. तर सेम इथे त्यांनी तेच म्हटलं when oxygen is inadequate for cellular respiration, pyruvic acid reduced to lactic acid by lactate dehydrogenase. ठीक आहे लॅक्टेट डिहायड्रोजनेज द रिड्युसिंग एजंट इज NADH2 बिलकुल बरोबर रिड्युसिंग एजंट म्हणजे NADH2 इथे रिडक्शन होत आहे ना कारण की NADH2 होतं आणि NAD झालं म्हणजे रिडक्शन झालं तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि पुढे वाचूया in both lactic acid and alcohol fermentation not much energy is released म्हणजे जास्त एनर्जी रिलीज नाही होत आहे याच्यामध्ये लेस दॅन 7% ऑफ द एनर्जी इन द ग्लुकोज इज रिलीज अँड नॉट ऑल ऑफ इट इज ट्रॅप्ड एज हाय एनर्जी बॉन्ड म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की ऑब्व्हियसली जर एरोबिक रेस्पिरेशन कमी होत आहे कारण की ऑक्सिजनचा आपण यूज नाही करत आहे तर ऑब्व्हियसली जितकी एनर्जी एरोबिक रेस्पिरेशन मध्ये बनायची आहे ऑब्व्हियसली त्याच्यापेक्षा कमीच एनर्जी बनेल आहे जेव्हा आपण अनेरोबिक रेस्पिरेशन करत आहोत त्यांनी इथे तेच म्हटलं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे ठीक आहे लेस दॅन 7% ऑफ द एनर्जी इन ग्लुकोज तर रिलीज झाली पण याच्यातली प्रत्येक एनर्जी ट्रॅपच नाही झाली एनर्जी बॉन्डमध्ये ATP आपण सांगितलं होतं की एनर्जी करन्सी आहे तर खूप कमी एनर्जी अशी ही ATPच्या याच्यामध्ये बनते तर ऑल्सो द प्रोसेसेस आर हॅझार्डस either acid or alcohol is produced ठीक आहे ऑब्व्हियसली हॅझार्डस आहे ठीक आहे नेट ATP what is the net ATP that is synthesized calculate how many ATPs are synthesized and deduct the number of ATPs utilized during the glycolysis हे आपण आधी बघितलं होतं ठीक आहे when one molecule of glucose is fermented to alcohol or lactic acid ठीक आहे हे आपण आता कॅल्क्युलेशन एकदा करून घेऊया तर yeast poison themselves to death when concentration of alcohol reaches about 13%. म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की yeast जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे आपण अॅनिमल किंगडम मध्ये जर तुम्ही वाचलं असेल तर yeast आपल्याला माहिती आहे कशामध्ये येतात तर ते काय करतात की पॉइझन करतात स्वतःला टू डेथ when concentration of alcohol reaches 13% म्हणूनच इकडे म्हटलं आहे की हे हजार्डस आहे आणि 13% पेक्षा जर जास्त अल्कोहोल बनलं म्हणजे हे इथेनॉल म्हणजेच अल्कोहोल ना तर yeast मध्ये 13% पेक्षा जर जास्त वरती वाढलं अल्कोहोल तर पॉइझन टू डेथ हा एक इम्पॉर्टंट पॉइंट बनतो आपला इकडे व्हॉट देन what then would be the maximum concentration of alcohol in beverages that is naturally fermented तर हा पण एक क्वेश्चन लक्षात ठेवायचा आणि याचा आन्सर मी सांगेल आहे हाऊ डू यू how do you think alcohol beverages of the alcohol content greater than this concentration is obtained ठीक आहे म्हणजे अल्कोहोल बेवरेज मधून किती अल्कोहोल कंटेंट राहील जे नॅचरली फर्मेंटेड आहे आणि किती ऑप्टेन केलं जाते
याचं आपण एकदा आन्सर बघून घेऊया नंतर. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊ बघा. What is what then is the process by which organisms can carry out complete oxidation of the glucose and extract the energy? म्हणजे आता याच्यामधून तर आपल्याला समजलं की ग्लायकोलिसिस झाल्यानंतर पायरुव्हिक ऍसिडचा फेट काय काय राहील. हे आपण पाहिलं होतं की फर्मेंटेशन क्रेब सायकल. तर मग आता आपण पाहिलं की फर्मेंटेशन जेव्हा होतं, अनेरोबिक रेस्पिरेशन जेव्हा होतं, तेव्हा खूप कमी एनर्जी बनते आणि प्लस ते हजार्डस पण आहे. तर आता अशी कुठली प्रोसेस आहे कंप्लीट ऑक्सिडेशनची, ज्याच्यामध्ये ग्लुकोजने एक्स्ट्रॅक्ट करू आणि सिंथेसाइज लार्ज नंबर ऑफ एटीपी मॉलिक्युल्स. तिथे आपण पाहिलं होतं की कमी एनर्जी जाते आणि हे 7% आणि 13% असं लक्षात ठेवायचा नंबर. ठीक आहे? की लेस दॅन 7% एनर्जी रिलीज होते आणि त्याच्यातही पूर्ण एनर्जी एटीपी मध्ये ट्रॅप होत नाही. तर जास्तीत जास्त एटीपी मॉलिक्युल्स कोणत्या ह्याच्यात बनतील आहे एरोबिक मध्ये, तर हेच आता त्यांनी पुढे दिलेलं आहे. Large number of ATP molecules needed for cellular metabolism. In eukaryotes म्हणजे ट्रू सेलमध्ये these steps take place within the mitochondria. आता येईल आपली मेन सायकल, क्रेब सायकल. मायटोकॉन्ड्रिया मध्ये जी होते. दिस रिक्वायर्स ऑक्सिजन. बरोबर आहे. ऑक्सिजन घेतलं तेव्हाच एरोबिक रेस्पिरेशन होईल आहे. आता पुढे जाऊया. एरोबिक रेस्पिरेशन इज द प्रोसेस दॅट लीड्स टू द कम्प्लीट ऑक्सिडेशन. इथे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. Process that leads to the complete oxidation of the organic substances in the presence of oxygen and releases CO2, water and large amount of energy. आता आला आपला large amount of energy present in the substance. ठीक आहे. This type of respiration is the most common in the higher organisms. Obviously जे इव्हॉल्व्ह झाले आहेत त्यांना जास्त माहिती आहे की कुठल्या सायकलनी जास्त एनर्जी रिलीज होईल आहे, म्हणजे जास्त एनर्जी एटीपी मध्ये ट्रॅप होईल आहे. तर ऑब्विसली हे आपल्याला हायर ऑर्गॅनिझम मध्ये दिसलेलं आहे. वी विल डू दिस प्रोसेस इन द नेक्स्ट सेक्शन. तर आता आपण वळतो आहोत 12.4 दॅट इज एरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे. फॉर एरोबिक रेस्पिरेशन टू टेक प्लेस For aerobic respiration to take place within the mitochondria, the final product of glycolysis दॅट इज पायरुव्हिक हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे एका ग्लुकोज पासून किती मिळतात? 2 पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हेट म्हणजे पायरुव्हिक ऍसिड इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम सायटोप्लाझम. हे आपल्याला लक्षात हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आपण आधी पण पाहिलं होतं की ग्लायकॉलिसिस ही एकमेव प्रोसिजर आहे, प्रोसेस आहे जी सायटोप्लाझम मध्ये होते आणि सायटोप्लाझम सगळ्या सेलमध्ये आहे. मग तो प्रोकॅरियोट झाला, युकॅरियोट झाला. म्हणून ग्लायकॉलिसिस ही एकमेव अशी प्रोसेस आहे जे दोन्ही याच्यामध्ये होते. म्हणजे थोडा खालच्या लेव्हलच्या ऑर्गॅनिझम्स मध्ये पण आणि हायर ऑर्गॅनिझम्स मध्ये पण. ठीक आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं. ट्रान्सपोर्टेड फ्रॉम सायटोप्लाझम इंटू मायटोकॉन्ड्रिया. सायटोप्लाझम इंटू मायटोकॉन्ड्रिया. द क्रुशियल इव्हेंट्स इन द एरोबिक रेस्पिरेशन्स आता बघूया इम्पॉर्टंट पॉईंट्स. ठीक आहे. Complete oxidation of pyruvate by stepwise removal of hydrogen atom leaving 3 molecules of CO2. आता आपण पाहू की 3 molecules of CO2 कसे निघतात आहेत. ठीक आहे. आणि पूर्ण रिमूव्हल ऑफ ऑल हायड्रोजन ॲटम्स. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता आपण बघूया, समजेल आहे पुढे, पण तरी लक्षात ठेवायचे. हायड्रोजन ॲटम्स पूर्ण निघतात आहे आणि मॉलिक्युल्स ऑफ CO2 3 निघतात आहेत. The passing of the electrons removed as per the hydrogen atoms of the molecular oxygen with simultaneous synthesis of ATP. ठीक आहे. आता काय म्हणत आहे की passing of the electrons removed as per hydrogen atoms to molecular oxygen with the simultaneous synthesis of ATP. आता हे आपल्याला कळेल आहे. ठीक आहे. फक्त पॉइंट्स लक्षात ठेवायचे. मी परत पुन्हा एकदा समजून सांगेल. आता पुढे पाहायचं, म्हणजे त्यांनी जर ऍक्च्युली या सेंटेन्स मध्ये असं म्हटलं आहे की हायड्रोजन ॲटम्स तर आपण पूर्ण काढले. ठीक आहे. हायड्रोजन ॲटम्स आपण पूर्ण काढले आणि त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स निघाले ते काय झाले, पास झाले मॉलिक्युलर ऑक्सिजन मध्ये. आणि मग सायमल्टेनियसली हे जे इलेक्ट्रॉन्सचं पासिंग आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मधून, जे आपण पुढे बघूया, आणि सायमल्टेनियस सिंथेसिस झालं एटीपीचं. ठीक आहे. आता व्हॉट इज द इंटरेस्टिंग नोट is the first process takes place in the matrix of the mitochondria, while second is located in the inner membrane. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ठीक आहे. हे आपल्याला पुढे बघेल सगळं समजेल आहे. म्हणजे हे पहा, आता एक लक्षात घ्या की आपण आता करत काय आहोत. आता आपण करत आहोत एरोबिक रेस्पिरेशन, म्हणजे ज्याच्यामधून हायर ऑर्गॅनिझम्स मध्ये होते आणि तीच एक प्रोसेस आहे ज्याच्यामधून मॅक्झिमम नंबर ऑफ एटीपी मिळतील. हे आपल्याला हे आपण करत आहोत. ठीक आहे. आणि ही होत आहे आपल्याला मायटोकॉन्ड्रियामध्ये, हे आपल्याला माहिती आहे.
प्लस मी सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे. आणि या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये काय म्हटलं होतं, ह्या पॉइंटमध्ये जे आपल्याला दिलं आहे की हायड्रोजन ॲटम्स ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमधून पास होतील आणि सायमल्टेनियसली म्हणजे सोबत सोबत एटीपी पण बनतील. तर हे म्हणत आहेत की इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे याच्यामध्ये की फर्स्ट प्रोसेस म्हणजे कम्प्लीट ऑक्सिडेशन, ही वाली जी प्रोसेस आहे कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड, ही होते आहे मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि जी सेकंड प्रोसेस आहे जी होते आहे इनर मेम्ब्रेन ऑफ द मायटोकॉन्ड्रियामध्ये. म्हणजे समजलं, क्रेब सायकल आपली होईल आहे मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आपली होईल आहे इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आपल्याला माहिती आहे ना. आय होप मायटोकॉन्ड्रियाचा स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती असेल आहे. तर ही समजा झाली आपली इनर मेम्ब्रेन आणि हे झालं मॅट्रिक्स. ठीक आहे. तर इनर मेम्ब्रेन मध्ये आपली होईल आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आणि मॅट्रिक्स मध्ये होईल आहे आपली क्रेब्स सायकल. ठीक आहे. तर आता आपण पुढे पाहू. पायरुव्हिक ऍसिड म्हणजे पायरुवेट विच इज फॉर्म बाय द ग्लायकोलिटिक कॅटेबॉलिझम ऑफ द कार्बोहायड्रेट्स, हे आपल्याला माहिती आहे इन द सायटोसॉल म्हणजे सायटोप्लाझम मध्ये होत आहे. आफ्टर इट एंटर्स द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स अंडरगोज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन बाय अ कॉम्प्लेक्स सेट ऑफ रिएक्शन्स कॅटलाइज्ड बाय पायरुवेट डिहायड्रोजनेस. आता हे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे बरं का. म्हणजे हा इम्पॉर्टंट पॉइंट याच्यासाठी आहे की पायरुविक ऍसिड जो आहे तो डायरेक्टली क्रेब सायकल मध्ये जाणार नाही. सगळ्यात पहिले त्याचं काय होईल, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन होईल. म्हणजे ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय होते याचं, डिकार्बोक्सिलेशन म्हणजे CO2, हे पहा नावातच आहे, आपण लॉजिक लावायचं. ठीक आहे. कुठे, हा, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. ठीक आहे. आफ्टर इट एंटर्स द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. ठीक आहे. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये आल्यावर पहिले पायरुव्हिक ऍसिड ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये कन्वर्ट होईल आणि त्यानंतर ऍसिटिल कोएन्झाइम आहे पहा, जसं आपण म्हटलं होतं ना की ग्लायकोलिसिस मध्ये सुक्रोज डायरेक्टली एंटर नाही करू शकत, तर पहिले ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये ब्रेक होतो. तसंच पायरुव्हिक ऍसिड डायरेक्टली याच्यात नाही जाणार, तो पहिले ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये कन्वर्ट होईल आणि त्याच्यानंतर ऍसिटिल कोएन्झाइम हे क्रेब्स सायकल मध्ये जाईल. ठीक आहे. तर आता आपण पुढे पाहूया. तर ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन बघा नावातच आहे. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे डिकार्बोक्सिलेशन, कार्बन डायऑक्साईड बाहेर निघाला कार्बन डायऑक्साईड. ऑक्सिडेशन, हायड्रोजन बाहेर निघाला. समजलं. हे लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला लॉजिक लागेल. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, CO2 निघाला, ऑक्सिडेशन म्हणजे हायड्रोजन निघाला. ठीक आहे. तर the reactions catabolized by pyruvate dehydrogenase require participation of several coenzymes including NAD+. बिलकुल लागेल आहे NAD+, तेव्हाच इकडे जाऊन NADH2 बनेल आहे आणि कोएन्झाइम E लागेल आहे तेव्हाच इथे ऍसिडिल कोएन्झाइम बनेल आहे. तर हा पॅराग्राफ थोडा इम्पॉर्टंट आहे म्हणजे याच्यामध्ये बिलकुल लॉजिक आहे. हे पहा, जसं आपण CO2 म्हणत आहे तर CO2 आपला निघेला आणि आपण काय म्हटलं आहे की ऍसिटिल कोएन्झाइम आपल्याला प्रोडक्टच बनवायचा, तर कोएन्झाइम तर लागेलच लागेल. आणि आपल्याला NADH2 ला बाहेर काढायचं म्हणजे ऑक्सिडेशन तर आपण ऑक्सिडेटिव्ह करत आहोत ना, तर NAD तर लागणारच आहे कारण हायड्रोजन कोण घेईल मग, बरोबर. असं होत आहे. तर ही आपली इम्पॉर्टंट स्टेप आहे आणि याच्यामधलं एन्झाईम प्लीज लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट एन्झाईम आहे हा. पायरुव्हिक ऍसिडचं काय काय झालं आता, कोएन्झाईम लागला, NAD+ लागला आणि मॅग्नेशियम. ठीक आहे. मॅग्नेशियम पण लागतो हे इथे. आणि पायरुव्हिक ऍसिड सॉरी पायरुवेट डिहायड्रोजनेस हा एन्झाईम आहे. ठीक आहे. पायरुवेट डिहायड्रोजनेस. तर during this process, two molecules of NADH are produced from metabolism of two molecules of pyruvic acid. आता त्यांनी मेन्शन केलेलं आहे की आपल्याला कळलं आहे की समजा एका ग्लुकोजचा मॉलिक्युल आला तर त्याच्यातून दोन पायरुविक ऍसिड निघतील आणि दोन पायरुविक ऍसिड निघाले तर दोन मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आर प्रोड्यूस. ठीक आहे. म्हणजे समजा आता इथे एक पायरुविक ऍसिडने एक NADH2 बनवला तर एका ग्लुकोज मॉलिक्युलचे दोन पायरुविक ऍसिड तर दोन पायरुविक ऍसिडचे दोन NADH2. ठीक आहे. या इथे लिहिलं आहे यांनी पण. फ्रॉम वन ग्लुकोज मॉलिक्यूल ड्युरिंग द ग्लायकोलिसिस. ठीक आहे. द एसिटिल एन्झाइम एंटर्स द सायक्लिक पाथवे बा मी सांगितलं होतं. ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, मोर कॉमनली कॉल्ड एज क्रॅब सायकल अँड आफ्टर सायंटिस्ट हॅन्स क्रॅब. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सायंटिस्टचं नाव कधी पण लक्षात ठेवायचं.
who first elicited it. The ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल ऑर द क्रेब्स सायकल म्हणजे कम्प्लीट ऑक्सिडेशन ज्याच्याच जी एकमेव प्रोसेस आहे ज्याच्यामधून जास्त एटीपी मॉलिक्युल्सचं जनरेशन होईल. तर आता पाहूया आपण ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल ऑर टीसीए सायकल ऑर क्रेब्स सायकल. TCA cycle starts with the condensation of acetyl group with oxaloacetic acid. आता एकदा आपण ओव्हरव्ह्यू घेऊ आणि त्याच्यानंतर यांनी सगळ्यांनी जसं आपण ग्लायकोलिसिसमध्ये पहिले डायग्राम पाहिले होते आणि त्याच्यानंतर एन्झाईम्स डिस्कस केल्या होत्या. सेम तसंच करूया. With the condensation of acetyl group with oxaloacetic acid and water to yield citric acid. ठीक आहे. आता या पुढे पाहूया समजून जाईल. The reaction is catalyzed by the enzyme citrate synthase and a molecule of coenzyme is synthesized. आता बघूया ठीक आहे. हे पहा इथे छान डायग्राम दिली आहे म्हणजे की आता म्हणजे समजा इथून ग्लायकोलिसिस इन्क्लूडच केलेलं आहे म्हणजे ग्लायकोलिसिस झाल्यावरच स्टेप दिली आहे. तर ग्लुकोजपासून एक पायरुव्हेट मिळाला सॉरी समजा एक मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज आहे तर इकडे 2 येतील ठीक आहे. पण आता हे न इन्क्लूड करता त्यांनी एक रिएक्शन ऑफ पायरुव्हिक ॲसिड कसं होईल हे दाखवत आहे. मग त्याच्यानंतर आपण प्रत्येक एका ग्लुकोजच्या मॉलिक्युलसाठी 2 नी मल्टिप्लाय करू. एका पायरुव्हिक ॲसिडसाठी बनत आहे. कारण की आपले 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ॲसिड बनत आहेत. ठीक आहे. तर हां, पायरुव्हिक ॲसिड आला. आता मी सांगितलं होतं की ॲसिड्युल कोएन्झाइम आहे त्याला बनवावं लागेल. तेव्हाच तो TCA सायकलमध्ये जाईल. ही आहे आपली सायट्रिक ॲसिड सायकल. ठीक आहे. ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल हां. तर आता ॲसिटिल कोएन्झाइम बनला. ही आपण रिएक्शन आधी पाहिली. कोएन्झाइम हे लागला, NAD लागला आणि CO2 बाहेर निघाला आणि हायड्रोजन. ठीक आहे. तर ही झाली आपली ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झिलेशन. हे आपण पाहिलं होतं. ठीक आहे. आता ॲसिडिल कोएन्झाइम आहे. ठीक आहे. आता ॲसिडिल कोएन्झाइम हे टीसीए सायकलमध्ये एंटर करेल. सगळ्यात पहिले काय बनलेलं आहे? ठीक आहे. हे आता आपण बघूया. हे बघा. कंडेन्सेशन ऑफ ॲसिटिल ग्रुप condensation of acetyl group with oxaloacetic acid and water to yield citric acid. ठीक आहे. इथे बनली आहे पहिली सायट्रिक ॲसिड. तर ही एक ॲक्चुअली सायकल आहे. सायकल आहे म्हणजे सगळे प्रॉडक्ट्स कसे सायकलने फिरत राहतील आणि ते जनरेट होत राहतील, यूज होत राहतील. सायकल म्हटलं म्हणजे कसं लक्षात ठेवायचं? आता ग्लायकोलिसिसला आपण सायकल म्हटलं का? नाही. कारण याच्या आता आपण ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड ही सायकल म्हणत आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला असा प्रश्न नाही आला पाहिजे की ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड कुठून आलं? कळत आहे? कारण की सायकल म्हटलं म्हणजे प्रॉडक्ट्स जनरेट होत आहे, प्रॉडक्ट्स यूज होत आहे, जनरेट होत आहे. म्हणूनच ॲसिटिल कोएन्झाइम ए आणि ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडनी मिळून बनवला सायट्रिक ॲसिड. ठीक आहे आणि त्यांनी तेच लिहिलं आहे. कंडेन्सेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड विथ वॉटर टू इट सायट्रिक ॲसिड. इथे वॉटर, इथे एक वॉटर आहे. ठीक आहे. हां. द रिएक्शन इज catalyzed by the enzyme citrate synthase. एन्झाईम प्लीज लक्षात ठेवा. अँड द मॉलिक्युल ऑफ कोएन्झाइम इज रिलीज्ड. बिलकुल रिलीज होईल आहे कारण ॲसिटिल कोएन्झाइम आहे आता इथून सॉरी इथून कोएन्झाइम आहे आता बाहेर निघाला आपला. ठीक आहे. कारण की कंडेन्सेशन झालं आणि सायट्रेट सिंथेस. बिलकुल लॉजिक यूज करून आपण एन्झाईम्सची नावं लिहू शकतो. सायट्रिक ॲसिडचं सिंथेसिस होत आहे. ॲसिटिल कोएन्झाइम आहे आणि ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडला मिळून सायट्रिक ॲसिडचं सिंथेसिस होत आहे म्हणून सायट्रेट सिंथेस. सिंपल. त्यानंतर citrate is then isomerized. हं? Citrate is then isomerized. आता आयसोमरायझेशन होईल टू आयसोसायट्रेट. It is followed by two successive states of decarboxylation and leading to the formation of alpha-ketoglutarate acid. आता बघूया सायकलमध्ये. ठीक आहे. आता आपण आलो होतो सायट्रिक ॲसिड पर्यंत. सायट्रिक ॲसिडनी आता इथे दिलेलं नाहीये पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आयसोमरायझेशन होईल आणि त्याच्यानंतर अल्फा-केटोग्लुटारिक ॲसिड बनेल. ठीक आहे. म्हणूनच त्यांनी इथे सर डाउनलोड दिलाय ना. तर सायट्रिक ॲसिडचं पहिले आयसोमरायझेशन होईल टू आयसोसायट्रिक ॲसिड. हे पहा इथे तेच लिहिलं आहे त्यांनी. Isomerase to isocytrate and this is followed by two successive steps of decarboxylation and leading to the formation of alpha-ketoglutarate acid. मग डिकार्बोक्सिलेशन होईल.
आणि डिकार्बोक्सिलेशन झाल्यावर आपलं बनेल आहे अल्फा कीटो ग्लुटारिक ऍसिड. आणि याच्यामध्ये NADH2 एक बनेल. म्हणजे हे आपलं इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं की कुठे-कुठे NADH2 बनत आहे. प्लीज लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले टी-सी सायकलच्या पहिलेच तर आपण एक NADH2 बनवला. बरोबर? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशनमध्ये. आता अल्फा कीटो ग्लुटारिक ऍसिड आपला बनला. आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे? लीडिंग टू द फॉर्मेशन ऑफ अल्फा कीटो ग्लुटारिक ऍसिड अँड देन सक्सिनिल कोएन्झाइम A. ठीक आहे? आता पाहूया सक्सिनिल कोएन्झाइम. In the remaining steps of citric acid cycle, succinyl coenzyme is oxidized to oxaloacetic acid, allowing the cycle to continue. तर आता आपण बघूया की सायकल कशी कंटिन्यू होत आहे. During the conversion of succinyl coenzyme A to succinic acid, a molecule of GTP is synthesized. म्हणजे इथे मध्ये जसं डॉट डॉट दिलं आहे तर इकडे आपलं बनेल आहे एक सक्सिनिल कोएन्झाइम A. ठीक आहे. ड्युरिंग द कन्व्हर्जन ऑफ सक्सिनिल कोएन्झाइम A to succinic acid म्हणजे आता सक्सिनिल कोएन्झाइम A नंतर सक्सिनिक ऍसिड बनेल. ठीक आहे. जीटीपी सिंथेसाइज्ड आला जीटीपी बिलकुल आला. जीटीपी सिंथेसाइज्ड. त्यानंतर दिस इज अ सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. ठीक आहे. हा प्लीज इम्पॉर्टंट स्टेप, हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन खूपदा आलेला आहे. PYQs आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये बिलकुल आहे हा. ठीक आहे. कुठली अशी स्टेप आहे जिथे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन होईल म्हणजे तिथल्या तिथेच फॉस्फोरायलेशन बनून तुमचा जीटीपी तयार होईल. ठीक आहे. दिस स्टेप इज सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. कुठला कन्व्हर्जन मध्ये मिळेल आहे सक्सिनिल कोएन्झाइम A to succinic acid, a molecule of GTP will be synthesized. दिस इज सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. In a coupled reaction, GTP is converted to GDP with simultaneous synthesis of ATP. ते काय म्हणत आहे की इन अ कपल्ड रिएक्शन जीटीपी आता जीटीपीचं सिंथेसिस होईल आणि जीटीपी कुठे कशाने बनला सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन बनला. आता तो कशामध्ये कन्व्हर्ट होईल आहे जीडीपी मध्ये. म्हणजे काय होईल त्याचा आयपी मॉलिक्यूल म्हणजे एनर्जी बॉन्ड आहे आयपी मॉलिक्यूल जो आहे तो निघेल आणि सायमल्टेनियसली सिंथेसिस कशाचं होईल एटीपीचा होईल फ्रॉम एडीपी. ठीक आहे. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर कळलं ना म्हणजे जीटीपीचा मॉलिक्यूल जीडीपी मध्ये कन्व्हर्ट झाला आणि एडीपी पासून एडीपी बनला एटीपी बनला म्हणजे याचा आयपी मॉलिक्यूल निघाला आणि याचा सायमल्टेनियस कन्व्हर्ट झाला. सिम्पल. ऑल्सो देर आर 3 पॉइंट्स इन द सायकल वेअर NAD इज रिड्यूस्ड टू NADH2 म्हणजे NADH प्लस H प्लस अँड 1 पॉइंट वेअर FAD इज रिड्यूस्ड टू FADH2. ठीक आहे. तर आता आपण बघूया की कुठे कुठे होत आहे. ठीक आहे. तर आता पाहूया द कंटिन्युड oxidation of acetyl coenzyme A via TCA cycle requires the continued replenishment of the oxalic acid reserve. म्हणजे हे पहा मी सांगितलं होतं की जर TCA सायकल कंटिन्यू झाली पाहिजे तर सगळ्यात पहिली स्टेप काय आपली ऍसिडिल कोएन्झाइम पासून आपल्याला बनवायचा आहे सायट्रिक ऍसिड. तर त्याच्यासाठी तर हा सबस्ट्रेट हा जो आहे ऑक्झॅलिक ऍसिटिक ऍसिड हा तर आपल्याला लागणारच आहे. म्हणून त्यांनी ते तेच म्हटलंय continued oxidation of acetyl coenzyme A via the TCA cycle requires continued replenishment म्हणजे कंटिन्यू तो बनला पाहिजे of oxaloacetic acid that is the first member of the cycle. कळलं? ठीक आहे. In addition, it also requires generation of the NADH आणि NAD प्लस आणि FAD प्लस तेव्हाच NADH2 आणि FADH2 बनेल म्हणजे NADH आणि H प्लस आणि FADH2 असं बनेल रिस्पेक्टिव्हली. तर असे हे 3 प्रॉडक्ट आहे म्हणजे काय काय आहे ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड, NAD प्लस, FAD प्लस हे आपल्याला लागतील आहे. तर समरी इक्वेशन फॉर दिस फेज रिटर्न ॲज हां, तर आधी आपण हे बघून घेऊ समरायच्या पहिले बघून घेऊ की कुठे-कुठे काय-काय बनलंय. ठीक आहे. सगळ्यात पहिले पायरुव्हिक ॲसिड डायरेक्टली जाऊ नाही शकणार म्हणून आपण एसिडिल कोएन्झाइममध्ये कन्व्हर्ट केलं. त्याला म्हणू आपण ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन कारण की डिकार्बोक्सिलेशन म्हणजे की CO2 बाहेर निघत आहे आणि H+ बाहेर निघत आहे म्हणून आणि कोएन्झाइम म्हणून एसिडिल कोएन्झाइम बनला. त्याच्यानंतर एसिडिल कोएन्झाइममध्ये फर्स्ट स्टेप होईल ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिडिक सायकलमध्ये जाण्याच्या पूर्वी ऑक्झॅलिक ॲसिड सोबत रिएक्ट करेल, कोएन्झाइम बाहेर काढेल, सायट्रिक ॲसिड बनेल. एक वॉटर मॉलिक्यूल यूज होईल. ठीक आहे.
त्याच्यानंतर सायट्रिक ॲसिड कन्व्हर्ट होईल. आपला सगळ्यात पहिले तो आयसोमरायझेशन करेल आहे, ठीक आहे. आयसोमरायझेशन झाल्यावर अल्फा कीटो ग्लुटारिक ॲसिडमध्ये कन्व्हर्ट होईल आणि त्याच्यामध्ये कुठल्या स्टेपमध्ये NADH2 यूज होते हे आपण लक्षात घ्यायचं. ठीक आहे. तर हे झालं एक NADH2 बनला. त्याच्यानंतर अल्फा कीटो ग्लुटारिक ॲसिड सक्सिनिल कोएन्झाइममध्ये कन्व्हर्ट झाला. सक्सिनिल कोएन्झाइममध्ये कन्व्हर्ट झाल्यावर तो सक्सिनिक ॲसिडमध्ये कन्व्हर्ट झाला. तर याच्यामध्ये सक्सिनिल एक कोएन्झाइम आहे. सॉरी इथे पण एक NADH2 बनेल. GTP मी सांगितलं होतं की GTP सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन आहे. सक्सिनिक कोएन्झाइम टू सक्सिनिक ॲसिड बनता हे झालं. ही इम्पोर्टंट स्टेप आहे. तुम्हाला असाही क्वेशन विचारू शकतात की कुठली अशी स्टेप आहे ज्याच्यामध्ये असं नाही सांगणार की कुठली स्टेप आहे ज्याच्यामध्ये GTP बनेल. नाही. कुठली अशी स्टेप आहे ज्याच्यामध्ये सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन होईल. तर आपल्याला माहिती आहे की सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन म्हणजे GTPचं प्रोडक्शन आणि ते होते सक्सिनिक कोएन्झाइम टू सक्सिनिक ॲसिड बनता. तर याच्यामध्ये काय होतं? आपलं CO2 बनलं, NADH2 बनलं आणि GTP बनलं. त्यानंतर सक्सिनिक ॲसिड मॅलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्ट झालं आणि मॅलिक ॲसिड ऑक्सॅलिक ॲसिडिकमध्ये कन्व्हर्ट झालं आणि सक्सिनिक ॲसिड तो मॅलिक ॲसिड बनता FADH2 बनला. ठीक आहे. तर बघा, आता समजा फक्त एका पायरुव्हिक ॲसिडचं आपण जर हे घेतलं, तर एक पायरुव्हिक ॲसिडला 4 NAD लागतील. आता बघा 4 NAD कसे? 1, 2, 3 पायरुव्हिक ॲसिडची गोष्ट. आता तुम्ही म्हणालात इथे तर 3 आहे. पण इथे बघा काय दिलं? पायरुव्हिक ॲसिड दिला. 4 लागतील की नाही? कारण की आपल्याला इथे पण तर 1 लागला आहे. ठीक आहे? हं. तर आपल्याला आता पाहायचं आहे की आपण आता अकाउंट घेऊया. ठीक आहे? की कुठे-कुठे आपल्याला काय-काय लागलं. NAD समजा पायरुव्हिक ॲसिड आपण सुरू करत आहोत. तर पायरुव्हिक ॲसिडपासून किती NAD लागतील आहे? आपल्याला NADH2 बनवायचे आहे ना? NAD किती लागतील आहे? 1, 2, 3, 4 आले 4. बरोबर आले 4. FAD एकच लागेल हां, कारण इथे एकच FAD बनत आहे. FADH2 बनत आहे. 2 मॉलिक्यूल ऑफ वॉटर लागतील आहेत. ठीक आहे. एक आपण पाहिलं होतं की इथे वॉटर मॉलिक्यूल लागेल आणि आपण एकदा सायकल पूर्ण लिहून देणार मी. त्याच्यानंतर आपल्याला कळेल की वॉटर मॉलिक्यूल्स कुठे-कुठे लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एक ATP लागेल कारण आपल्याला मी इथे हे इथे लिहिलं आहे. हा झाला की इथला ATP आणि IP. ठीक आहे. आणि हे सांगितलं होतं की मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये बनत आहे आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कशामध्ये होईल आहे? आपली इनर मेम्ब्रेनमध्ये होईल आहे. तर 3 CO2 बाहेर निघत आहे. ठीक आहे. आता बघा 3 CO2 कसे आले? 1, 2, 3 आले 3 CO2 बाहेर. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 NADH2 बनले आणि हे तर आपल्याला माहिती आहे. 4 NADH प्लस H प्लस 1 FADH2 आणि 1 ATP. म्हणजे हे जे होतं सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन तर ती अशी स्टेप आपल्याला जर समराईज करायची असेल तर सक्सिनिल कोएन्झाइम जेव्हा सक्सिनिक ॲसिडमध्ये बनेल तेव्हा GDP प्लस IP कन्व्हर्ट होईल GTP मध्ये आणि सायमल्टेनियसली GTP याच्यामध्ये कन्व्हर्ट होईल आणि एक IP मॉलिक्यूल रिलीज झाल्यावर ADP हे दोघांचं कन्व्हर्जन होईल. ठीक आहे? हे झालं आपलं सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन म्हणजे पटकन तिथल्या तिथेच ATP बनला. ठीक आहे? 1 मिनिट आपली एनर्जी करन्सी ATP आहे. ठीक आहे. ATP आपल्याला कसे करून बनवायचे? तर सबस्ट्रेट लेव्हल म्हणजे आपल्याला सबस्ट्रेट लेव्हल म्हणजे की तिथल्या तिथेच एनर्जीचं कन्व्हर्जन झालं. म्हणजे बेसिकली मी काय केलं पहा. हे पहा. सक्सिनल कोएन्झाइम ही एक रिएक्शन आहे. मी GDP आणि IP पासून GTP बनवला आणि तिथल्या तिथेच ATP बनवून टाकला. म्हणजे याचा IP मॉलिक्यूल पटकन काढून टाकला. इथे दिला. ADPला दिला आणि ATP कन्व्हर्ट झाला. ठीक आहे. हां. तर आता we have till now seen that the glucose has been broken down to release CO2. CO2 रिलीज झाला. 8 molecules of NADH2 आता बघा 8 molecules of NADH plus H plus कसे आले?
हे पहा, इथे 4 आहेत. 4 NADH+H+ आहे आणि पण हे कशाचं दिलं आहे? एक पायरुव्हिक ॲसिड मॉलिक्युलचं दिलं आहे आणि इथे काय म्हणत आहे, की समजा एक ग्लुकोज आहेत. तर एका ग्लुकोजचे येतील 2 पायरुव्हिक ॲसिड आणि 2 पायरुव्हिक ॲसिडचे येतील 2 into 4 NADH+H+. ठीक आहे? आले 8? 8 molecules of NADH plus H plus 2 molecules of FAD बिलकुल 2 येतील. एकाचा जर 1 आहे तर 2 pyruvic acidचे 2 FADH2 येतील. आले 2 FADH2 have been synthesized beside 2 molecules of ATP in the TC. सबस्ट्रेट लेव्हलमधून किती येतील आता? 2 ATP येतील. कारण की एका pyruvic acidने 1 ATP बनत आहे तर 2 pyruvic acidने 2 ATP बनतील. ठीक आहे? 2 ATP molecules in the TCA. You may have been wondering why is been discussing respiration at all. Neither oxygen has come into picture nor the obviously आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की कंप्लीट ऑक्सिडेशनची सायकल आहे. कंप्लीट ऑक्सिडेशनची सायकल आहे तर इथे तर ऑक्सिजनचा यूज आलाच नाही अजून. पण आता येईल ऑक्सिजनचा खरा यूज. ठीक आहे. ऑल्सो व्हॉट इज द रोल ऑफ NADH+H+ अँड FAD? आपण हे सिंथेसाइज तर केले NADH+H+ आणि FAD पण त्याचा यूज तर काय आहे? कारण आपला मेन मोटो काय आहे? आपल्याला एनर्जी करन्सी बनवायची आहे म्हणजे आपल्याला ATP बनवायची आहे आणि इथे तर आपण एका ग्लुकोजमधून आता फक्त 2च ATP बनवले. तर आता खरी अ, अ, हे येणार आहे ज्याच्यामध्ये आपण प्रॉडक्ट्सचं ऑक्सिडेशन करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे ऑक्सिडेशन करणार म्हणजे ऑक्सिजनचा यूज येणार आहे. व्हॉट इस द रोल ऑफ हे झालं लेट अस नाऊ अंडरस्टँड द रोल ऑफ ऑक्सिजन. तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम अँड ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन नावातच आहे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ठीक आहे. The following steps in the respiratory process are to release and utilize the energy stored in the NADH plus H plus and FADH2. And this is accomplished when they are oxidized through electron transport system. ठीक आहे? हे पहा. आता आपण स्टेप्स पाहूया आणि हे इम्पोर्टंट सगळ्यात पहिले प्रायर गोष्ट जाणून घेणे म्हणजे इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये होत्या. ठीक आहे? आणि आपली टी सायकल झाली मॅट्रिक्समध्ये. आर टू रिलीज अँड युटिलाइज द एनर्जी स्टोर्ड. आपण हे एनर्जी स्टोर्ड तर याच्यामध्ये केली आहे, पण आपली एनर्जी करन्सी तर एटीपी आहे ना. नाहीतर तुम्ही म्हणाल की NADH2 मधून डायरेक्ट का नाही घेत? पण आपली एनर्जी करन्सी, एनर्जी स्टोअर तर आपली ATP मध्ये होत आहे ना. म्हणून आता एनर्जी स्टोअर्ड ATP मध्ये कन्व्हर्ट करायसाठी NADH2 आणि FADH2 चे जे एनर्जी बॉन्ड्स आहेत, ते आपल्याला तोडून ATP मध्ये कन्व्हर्ट करायचे आहे. And this is accomplished when oxidation through electron transport system and electrons are passed to oxygen. ठीक है? Resulting in the formation of water. The metabolic pathway. आता आपण पाहूया की वॉटर कसा बनेल आणि इलेक्ट्रॉन्स कसे हे पहा आपण पहिल्या स्लाइडमध्ये समोरच्या पॅराग्राफमध्ये आपण बघितलं होतं की ऑक्सिजन जे हायड्रोजन मधून निघतील ते ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होतील. हे आपण बघितलं होतं. ठीक आहे. तेच लिहिलं त्यांनी इथे. रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ वॉटर. ठीक आहे. तर आता आपण पाहूया की द मेटाबॉलिक पाथवे थ्रू व्हिच इलेक्ट्रॉन पासेस फ्रॉम वन कॅरियर टू अनदर इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम म्हणजे नावातच आहे ना इलेक्ट्रॉनचं ट्रान्सपोर्टेशन. मेटाबॉलिक पाथवे वाटेल तर डेफिनेशनसाठी तुम्ही ठेवा लक्षात. मेटाबॉलिक पाथवे through which electron passes from one carrier to another is called electron transport. Electrons are transport. Electrons are passing. ठीक है? And it is present in the inner mitochondrial membrane. हे आपण आधीच पाहिलं होतं. Now, electrons from NADH plus H plus produced in the mitochondrial matrix during the TC cycle are oxidized by NADH and NADH dehydrogenase dicomplex 1. ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स आता बघा आता इथून इम्पॉर्टंट आहे. आरामात जाऊ आणि समजून घ्यायचं. ठीक आहे. तर हे पहा आता हा समजा हा ऍक्च्युली व्ह्यू कसा आहे हा मी तुम्हाला सांगते. म्हणजे समजा आपण 4G मॅट्रिक्स आणि ही इनर मेम्ब्रेन स्पेस आहे. ठीक आहे. तर हा व्ह्यू त्यांनी इकडे दिलेला आहे.
ठीक आहे. तर हा झाला मॅट्रिक्स, हा झाला इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आणि हा झाला इनर इंटरमेम्ब्रेन स्पेस. ठीक आहे. आय होप हा कळलेला आहे व्ह्यू आपल्याला. तर मॅट्रिक्समध्ये आपला जो झाला टीसीए सायकल, टीसीए सायकल नंतर इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होईल आणि ते आपण NADH प्लस H प्लस आणि FADH2 जे बनले आहे त्याच्यामधून ATP आपण सोडवूयात. तर पुढे जाऊया. आता काय झालं समजा NAD आपण पाहू. तर आता NAD पासून आपल्याला कसं मिळवायचं ATP आपण बघू. हे पहा इथे काय दिलं की produced in the are oxidized by NADH dehydrogenase that is complex 1. आता हे कॉम्प्लेक्स 1 आणि कॉम्प्लेक्स 2 हे जे आहे हे तुम्हाला बिलकुल विचारतील अशा प्रश्न येतात. कॉम्प्लेक्स 1 काय आहे? कॉम्प्लेक्स 2 काय आहे? हे असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर कॉम्प्लेक्स 1 म्हणजे काय आपला NADH डिहायड्रोजनेज म्हणजे हा एक एन्झाइम आहे. कॉम्प्लेक्स 1 हा एक एन्झाइम आहे NADH डिहायड्रोजनेज म्हणजे NADH पासून आपण हायड्रोजन काढू म्हणजे डिहायड्रोजनेज. तर NADH प्लस H प्लस पासून NAD बनला. आणि याच्यामधून आता किती इलेक्ट्रॉन्स निघाले? 2 इलेक्ट्रॉन्स निघाले बिलकुल. एवढं समजलं आपल्याला. विथिन द इनर मेम्ब्रेन ट्रान्सफर टू युबिक्युनॉन. ठीक आहे. युबिक्युनॉन हा एक एन्झाइम आहे. ठीक आहे. हे बघा युबिक्युनॉन म्हणजे युपी मधून UQ असा लिहितात. तर हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता म्हणजे हे आता त्यांनी असं डायरेक्टली युबिक्युनॉनला इथे लिहिलं आहे थेअरीमध्ये, पण डायरेक्टली ट्रान्सपोर्ट नाही होत आहे. म्हणजे हे पहा म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स इथे आहे आणि FMN. FMNला पहिले पास होत आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर FMN FPSला पास करत आहे. FES म्हणजे आयर्न आयर्न सल्फर. तर हा FESला पास करत आहे आणि त्याच्यानंतर FPS युबिक्युनॉनला पास करत आहे. म्हणजे विदिन कॉम्प्लेक्स 1 म्हणजे हा एक जो हा आपला एन्झाइम आहे ना NADH डिहायड्रोजनेज हा येलो कलरचा जो एन्झाइम आहे, हे विदिन त्याच्या आतमध्ये हे 2 रिएक्शन झाले आणि त्याच्यानंतर फायनली तो युबिक्युनॉनला पास झाला. तसं थेअरीमध्ये लिहिलं आहे की ते त्याने ट्रान्सफर केलं युबिक्युनॉनला, पण विदिन एन्झाइम पहिले 2दा पास झाला. एक पहिले झाला FMNला पास, त्याच्यानंतर झाला FESला पास आणि त्याच्यानंतर एन्झाइमच्या बाहेर निघून तो युबिक्युनॉनला पास झाला. ठीक आहे. तर इथे आपण पाहिलं होतं की आपण जसं इकडे हे पहा, या रिएक्शनमध्ये आपण पाहिलं होतं ना, की 4 हायड्रोजन 4 NADH प्लस H प्लस बनले. तर हे 4 हायड्रोजन जे आहेत हे इकडे आले. समजलं आता 4 हायड्रोजन हे कुठले आहेत? हं. तर आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. तर युबिक्युनॉन also receives reducing equivalents via FADH2 that is complex 2. ठीक आहे. आता कॉम्प्लेक्स 2 काय आहे आपला? FADH2. ठीक आहे. हे बघा कॉम्प्लेक्स 2 ठीक आहे. FADH2 इथून एंटर होईल FADH2 ठीक आहे. That is generated during the oxidation of succinate and citric oxidation of succinate in the citric acid cycle हे आपण पाहिलं होतं हे बघा. ठीक आहे. इथे आपला जनरेट झालेला आहे FADH2 ठीक आहे. तर uh, the reduced ubiquinone is then oxidized with the transfer of electrons to cytochrome C via the cytochrome BC1 that is complex 3. ठीक आहे. आता आला आपला कॉम्प्लेक्स 3 दॅट इज सायटोक्रोम BC1. तर यांनी असं म्हटलं आहे की द रिड्यूस्ड युबिक्युनॉन म्हणजे आता युबिक्युनॉनकडे इलेक्ट्रॉन्स आले की नाही, तर आता हा म्हणजे हायड्रोजन आले की नाही हायड्रोजन इलेक्ट्रॉन्स. तर आता काय बनला युबिक्युनॉन H2 म्हणजे UqH2 बनला. हा आहे रिड्यूस्ड प्रोडक्ट ऑफ युबिक्युनॉन एवढं कळलं. इज देन ऑक्सिडाइज्ड विथ आता रिडक्शन झालं आता याचं काय करू आपण ऑक्सिडेशन करू विथ द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू सायटोक्रोम सी. आता आपण हे इलेक्ट्रॉन्स कोणाला पाठवूया सायटोक्रोम सी ला पाठवू. हे पहा आता काय झालं युबिक्युन युबिक्युनॉनकडे हायड्रोजन आले रिडक्शन झालं. ठीक आहे. तो बनला युबिक्युनोन और युबिक्युनॉल. ठीक आहे. म्हणजे युबिक्युनॉन और युबिक्युनॉलचं रिडक्शन हे रिड्यूस झालं होतं. आणि आता आता आपण त्याच्याकडे ऑक्सिडेशन. ठीक आहे. ऑक्सिडाइज्ड विथ द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू सायटोक्रोम सी. ठीक आहे. वाया सायटोक्रोम BC1. वाया म्हटलं म्हणजे याच्या थ्रू
हा एन्झाईम झाला ना कॉम्प्लेक्स 3. ठीक आहे. आता हा आला UbQH2, दिला आपण सायटोक्रोम बीला, आलं थेअरीचं सेंटेन्स. त्याच्यानंतर दिला FeS ला, त्याच्यानंतर दिलं सायटोक्रोम C1 ला. ठीक आहे. आणि हे आले आपले 4 हायड्रोजन ॲटम. ठीक आहे. हे वरचे 4 हायड्रोजन होते आणि इथून जे आपण काढले हायड्रोजन ॲटम्स हे आले इकडे बरोबर. समजलं? म्हणजे UbQ इथून आले होते आपल्याकडे हायड्रोजन ॲटम याचे हे आणि इथून आले म्हणजे मी UbQH2चं आपण आता काय करत आहोत ऑक्सिडेशन करत आहोत. म्हणजे हायड्रोजन ॲटम काढायचे. तर हायड्रोजन ॲटम काढायचे तर हे इकडे आले. आले बरोबर. झालं ऑक्सिडेशन. ठीक आहे. आता cytochrome C is the small protein attached to the outer surface of the inner membrane and act as a mobile carrier for the transfer of the electrons between complex 3 and complex 4. म्हणजे आता पहा cytochrome C जो आहे is a small protein attached to the outer surface. हा पहा थोडासा outer surface मध्ये आला आहे. ठीक आहे. हा पहा cytochrome C आला थोडासा outer surface मध्ये. प्लीज हा पॉइंट रिमेंबर ठेवा. ठीक आहे. cytochrome C is the small protein attached to the outer surface. हा क्वेश्चन विचारू शकतात outer surface ला की inner surface ला. पण आउटर सरफेसला आहे पण इनर मेम्ब्रेनच्या. ठीक आहे. अँड ऍक्ट एज अ मोबाईल कॅरियर फॉर द ट्रान्सफर ऑफ द इलेक्ट्रॉन बिटवीन 3 अँड 4 कॉम्प्लेक्स. ठीक आहे. तर हा सायटोक्रोम सी चा इलेक्ट्रॉन आपल्या पाठीवर घेतलाय आणि चालत चालत गेला आणि कोणाला दिला कॉम्प्लेक्स 4 ला दिला. कॉम्प्लेक्स 3 पासून कॉम्प्लेक्स 4 ला दिला. आला. ठीक आहे. नाव कॉम्प्लेक्स 4 रेफर्स टू सायटोक्रोम सी ऑक्सिडेज. हे पहा इथे लिहिला cytochrome C oxidase complex contains cytochromes A and A3. हे लक्षात ठेवायचं and 2 copper atoms. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. प्लीज लक्षात ठेवा. सायटो कॉम्प्लेक्स 4 आहे cytochrome C oxidase पण त्याच्यामध्ये काय काय आहे A3 म्हणजे सायटोक्रोम A3, सायटोक्रोम A आणि 2 कॉपर ॲटम्स. हे पहा आलं याच्यामध्ये सायटोक्रोम A, सायटोक्रोम A3 आणि 2 copper atoms. When the electron pass from one carrier to another via complex 1 to 4 in the electron transport chain, they are coupled to ATP synthase. That is complex 5. ATP synthase कोण आहे हे पण विचारतील. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. बेसिकली सगळ्या कॉम्प्लेक्स मध्ये काय काय आहे आणि सगळ्या कॉम्प्लेक्सचे नावं काय आहे म्हणजे तो कोणता एन्झाईम आहे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. प्रोडक्शन ऑफ ATP फ्रॉम ADP and the inorganic phosphate. ठीक आहे. तर द नंबर ऑफ ATP molecules synthesized depends on the nature of the electron donor. ठीक आहे. म्हणजे ATP हा 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 पॉइंट समजला का? कारण NADH2 वेगळे जास्त NADH2 वेगळे ATP बनवतील आणि FADH2 वेगळे ATP बनवतील. म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की नंबर ऑफ ATP डिपेंड करतील कशावर? नेचर ऑफ इलेक्ट्रॉन डोनरवर. म्हणजे NADH2 आहे की FADH2 आहे. ऑक्सिडेशन ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ NAD gives 3 molecules of ATP. मी पहा सगळ्यात आधी सांगितलं होतं की NAD मधून 3 ATP बनतात. आता आपण पाहूया 3 ATP कसे बनले. While that of molecule of FADH2 give 2 molecules of ATP. इम्पॉर्टंट पण आहे. म्हणूनच त्यांनी म्हटलं की इलेक्ट्रॉन डोनरवर डिपेंड करेल की ATP किती बनवत आहे. गिव्ह राईज टू 3 ATP मॉलिक्यूल कोण NAD आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP बनवेल FADH2. ठीक आहे. आता बघूया. Although the aerobic process of respiration takes place only in the presence of oxygen, obviously, the role of oxygen is limited to the terminal stage. आता आपण पाहिलं होतं यांनीच प्रश्न ठेवला होता की आतापर्यंत तर ऑक्सिजन आलाच नाही पण ऑक्सिजनचा यूज कशामध्ये टर्मिनल स्टेज म्हणजे शेवटच्या स्टेजमध्ये ऑक्सिजनचा यूज आहे आपला. ठीक आहे. Yet the process of oxygen is vital since it drives the whole process by removing hydrogen from the system. ठीक आहे. ऑक्सिजन आहे हा इम्पॉर्टंट पॉईंट बिलकुल MCQ बनेगा जो. Oxygen acts as a final hydrogen acceptor. Unlike the photophosphorylation, where the light energy it is utilized for the production of protein gradient required for phosphorylation. म्हणजे जसं ऑक्सिजन याच्यामध्ये फायनल हायड्रोजन ऍक्सेप्टर आहे. ठीक आहे. अनलाईक फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे लाईट एनर्जी यूज करून ज्याच्यामध्ये लाईट एनर्जी प्रोडक्शन ऑफ प्रोटॉन ग्रेडियंट बनवेल रिक्वायर्ड फॉर फोटोफॉस्फोरायलेशन. पण याच्यामध्ये काय आहे आपण ऑक्सिजन आहे फायनल हायड्रोजन ऍक्सेप्टर. इन रेस्पिरेशन it is the energy oxidation of the oxidation reduction utilized for the same process. ठीक आहे.
इट इज फॉर द रिझन दॅट द प्रोसेस इज कॉल्ड एज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायझेशन. आता समजलं का बनवत आहोत आपण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायझेशन? कारण की ऑक्सिडेशन करत आहोत. ऑक्सिजन हा फायनल हायड्रोजन ऍक्सेप्टर आहे आणि ऑक्सिजन फायनल हायड्रोजन ऍक्सेप्टर आहे म्हणून ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायझेशन. ठीक आहे. तर आता आपल्याला कळलं. हम्म, हा. तर आपण आतापर्यंत आलो होतो सायटोक्रोम सी पर्यंत. आणि सायटोक्रोम सी ने इलेक्ट्रॉन्स दिला चालत चालत आला आणि कॉम्प्लेक्स 3 पासून कॉम्प्लेक्स 4 पर्यंत आणले त्यांनी इलेक्ट्रॉन्स. आणि त्याच्यानंतर सायटोक्रोम सी आता दिला कॉम्प्लेक्स 4 ला. ठीक आहे. तर कॉम्प्लेक्स 4 वरून आले आणि इथे आला ऑक्सिजनचा रोल. प्लीज लक्षात ठेवा. ठीक आहे. हे पहा ऑक्सिजन. हं? आणि ऑक्सिजनने बनवला. आपण पाहिलं होतं की सुरुवातीला सेंटेन्स दिलं होतं की नाही, ऑक्सिजन पासून वॉटर बनवेल आणि त्याच्यानंतर 2 हायड्रोजन इकडे निघाले, म्हणजे हे याचेच हायड्रोजन. हे पहा 2 हायड्रोजन इकडे बाहेर निघाले, बरोबर. ठीक आहे. हम्म. तर हे झालं आपलं. आणि हे F0 F0 हा आहे एटीपी सिंथेस. ठीक आहे. प्लीज लक्षात ठेवा. जसं आपण पाहिलं होतं की कॉम्प्लेक्स 4 मध्ये काय काय आहे, 2 कॉपर ॲटम आहे, सायटोक्रोम ए आहे, सायटोक्रोम ए3 आहे. तसंच एटीपी सिंथेस मध्ये F0 F1 आहे, म्हणजे F0 F1 एटीपी सिंथेस. आणि त्याच्यानंतर आपला बनला हा एटीपी. ठीक आहे. यू हॅव ऑलरेडी स्टडी. आता आपण पुढे जाता. आय होप इतकं सगळ्यांना समजलेलं आहे. खूप सोप्या भाषेत शिकवलं आहे. यू हॅव ऑलरेडी स्टडीड अबाउट द मेकॅनिझम ऑफ द मेम्ब्रेन linked ATP synthesis as explained by the chemosynthetic hypothesis in the earlier chapter. हे आधीच्या चॅप्टर मध्ये जर तुम्ही वाचलं असेल तर माहिती असेल. ठीक आहे. As mentioned earlier, energy released during the electron transport chain is utilized in the synthesis of ATP. बिलकुल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टचं हेच रिझन आहे. विथ द हेल्प ऑफ एटीपी सिंथेस, दॅट इज कॉम्प्लेक्स 5. ठीक आहे. आपण पाहिलं होतं F0 F1 एटीपी सिंथेस कॉम्प्लेक्स 5. दिस कॉम्प्लेक्स कन्सिस्ट ऑफ 2 मेजर. आता आपण पाहूयाचं स्ट्रक्चर F0 F1. ठीक आहे. F1 is the headpiece, peripheral membrane protein है, protein complex and contains the site for ATP synthesis. बिल्कुल ही करते थे. ठीक है. F1 headpiece is the peripheral membrane protein complex आणि कशावर आहे, साइट आहे, हीच मेन साइट आहे synthesis of the ATP. ठीक है. From the ADP and the inorganic phosphate. F0 is the integral membrane protein complex that forms the channel through which the protons cross the inner membrane. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तुम्हाला विचारतील. हे पहा, जसा डायग्राम मध्ये पाहूया, हा आउटर साइड झाला. ठीक आहे. आणि हा इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. आणि हा लोकेटेड आहे. F1 काय म्हटलंय त्यांनी, हेडपीस आहे. म्हणजे हा समजा हेडपीस आहे, हा हेडपीस आहे आणि हा जो आहे तो इंटिग्रल पार्ट आहे. F0 काय इंटिग्रल पार्ट आहे, म्हणजे इनर मेम्ब्रेन स्पेस मध्ये आहे तो. ठीक आहे. म्हणून तो काय करेल, ऍज अ चॅनल, चॅनल सारखा ऍक्ट करत आहे ना, 2 हायड्रोजनला इकडे घेऊन जात आहे ना. म्हणून चॅनल प्रोटीन काय आहे, F0. आणि F1 काय आहे, हेडपीस आहे. आणि हेडपीसच साइट आहे, साइट ऑफ प्रोडक्शन. The passage of protons through the channel is coupled to the catalytic site of F1 component for the production of ATP. For each ATP produced, 4 hydrogen passes through the F0 in the intermembrane space to the matrix around the electrochemical gradient. ठीक आहे. आता पहा काय म्हटलंय, passage of the protons through the channel is coupled by the catalytic site of F1. F1 काय आहे, कॅटॅलिटिक साइट आहे, बिलकुल, कारण तिथेच होत आहे. ठीक आहे. For the product F1 component for the production of ATP. ठीक है. For each ATP produced 4 हाइड्रोजन पास होता है थ्रू F0. ठीक है. एक ATP सर, ही वही इज लाइन इंपॉर्टेंट है. ठीक है. For each ATP produced 4 हाइड्रोजन पास थ्रू द F0
फ्रॉम इंटरमेम्ब्रेन स्पेस टू द मॅट्रिक्स डाऊन द इलेक्ट्रोकेमिकल प्रोटॉन ग्रेडियंट. ठीक आहे. हे पहा, आता आपल्याला कळलं आहे की F0 जो इंटिग्रल पार्ट आहे आणि चॅनल आहे F1 मध्ये कॅटॅलिटिक साईट आहे, तिथे रिएक्शन होईल आणि तिथे एटीपीचं प्रोडक्शन होईल. तर passage of the products the channel is covered by the catalytic side. ठीक आहे, हे कळलं. पण एक एटीपी जर प्रोडक्शन होत आहे, हे पहा, इथे एक एटीपी बनला आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला किती हायड्रोजन लागतील आहे? फॉर 4 हायड्रोजन passes through the intermembrane space. ठीक आहे. तर इथे 4 हायड्रोजन येतील आहेत. फ्रॉम द इंटरमेम्ब्रेन स्पेस टू द मॅट्रिक्स. म्हणजे इकडे मॅट्रिक्स आहे ना आपलं, हे पहा. आय होप ही साईट तुम्हाला कळली आहे. हा इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आहे आणि हा त्याचा आउटर साइड आहे. पण इकडे तर आपला मॅट्रिक्स आहे ना. ठीक आहे. हे कळलं ना? रिएक्शन कशी होत आहे आणि डाऊन द इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट. ठीक आहे. तर आता आपण पाहूया रेस्पिरेटरी बॅलन्स शीट होऊन जाईल. It is possible to make calculation of the net gain of ATP for every glucose molecule oxidized, but in reality, this remain a theoretical exercise. These calculations can be made only in certain assumptions. म्हणजे theoretical exercise आहे basically. Uh, there is a sequential orderly pathway functioning with one substrate forming the next within the next and with glycolysis, TC and the ETS. ठीक है? NAD synthesized in the glycolysis is transferred into the mitochondria and undergoes the oxidative phosphorylation, GTS apply, and none of the intermediates in the pathway are utilized to synthesize any other compound. बिल्कुल, कारण ही आपली सायकल आहे. Only glucose is being respired. No other alternative substances, substrates are entering the pathway at any intermediate state. म्हणजे तेच होतं ना, सुक्रोजला जर जायचं तर पहिलं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट व्हायचं आणि ग्लुकोजच हा प्रोडक्ट आहे जो समोर समोर जाईल आणि इंटरमिजिएट स्टेट्समध्ये एटीपीचं प्रोडक्शन करेल. But this kind of assumptions are not really valid in a living system. ऑल पाथवेज वर्क सायमल्टेनियसली. सगळ्या पाथवेज असं नाही की आता टिश्यू सायकल थांबली आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन थांबली आहे, सगळ्यात पहिले ग्लायकोलिसिस होईल तेव्हा कुठे समोर समोर जाते, असं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळे जे आहे ते सोबत सोबत होत आहे. ग्लायकोलिसिस झालं, ग्लुकोज पास झालं, ग्लुकोज ऍसिडिल कोएन्झाइममध्ये कन्व्हर्ट झालं, ऍसिडिल कोएन्झाइम मेनिसॉक्सिनिक ऍसिड हे मॅलिक ऍसिड बनवून पटापट ऑक्झॅलिक ऍसिडिक ऍसिड बनवलं आणि त्याच्यानंतर ते परत सायकल चालत चालत गेली. ग्लुकोज येत गेलं, खात गेलं. तर हे सायकल आहे. Does not take place one after another. Substrate enters the pathway and withdrawn from it as when necessary. Simple. ATP is utilized when needed. Utilized. Enzymatic rates are controlled by multiple means. Yes, it is useful to do this exercise to appreciate the beauty and the efficiency of the living system in extraction or storing energy. Simple. Hence, there can be a net gain of 38 molecules of ATP during the aerobic reaction of 1 molecule of glucose. तर आपल्याला आता कळेल की 38 मॉलिक्युल्स आले. ठीक आहे. तर मी पुढच्या क्लासमध्ये पुन्हा एकदा सांगेल की 38 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी कसे आले आहेत. ठीक आहे. Now let us compare the fermentation and aerobic respiration. Fermentation accounts for only a partial breakdown of glucose, whereas in aerobic respiration it is completely degraded to CO2 and H2O. बिलकुल. फर्मेंटेशन पार्शियल ब्रेकडाउन आहे. आधीच वाचलं होतं. एरोबिक रेस्पिरेशन complete oxidation है, complete respiration, complete degradation to CO2, ठीक है, and water. In fermentation, there is a net gain of only 2 molecules of ATP, बिल्कुल. For each molecule of glucose degraded to pyruvic acid, whereas many more ATP are generated under the aerobic pathway. 32 molecules are there, बिल्कुल possible है. NADH is oxidized to NAD rather slowly in fermentation. However, reaction is vigorous in case of aerobic respiration. तर हे 3 पॉइंट्स फर्मेंटेशन आणि एरोबिक रेस्पिरेशनचं प्लीज रिमेंबर करा. ठीक आहे. काय काय झालं? फर्मेंटेशनचं पहिले पार्शियल ब्रेकडाउन आहे. कारण आणि एरोबिक रेस्पिरेशन कम्प्लीट आहे. कम्प्लीट डिग्रेडेशन झालं CO2 वॉटरमध्ये. फर्मेंटेशन नेट गेन 2 मॉलिक्युल आहे. इकडे आपल्याला 38 मिळतात आहे. इकडे NADH ऑक्सिडाइज आहे, स्लो आहे आणि इकडे विगरस. सिंपल. तर पुढच्या क्लासमध्ये आपण एम्फिबोलिक पाथवे बघू. एकदा परत TCA सायकल मी लिहून देईल. त्याच्यानंतर नेट गेन 38 मॉलिक्युल्सचा कसा आला तो पूर्ण लिहून देईल. आणि त्याच्यानंतर एम्फिबोलिक पाथवे पाहू, रेस्पिरेटरी क्वेश्चन पाहू आणि एक्सरसाइज सॉल्व्ह करूया. तर थँक यू फॉर टुडेज क्लास. ऑल द बेस्ट.